हॅलो नमस्कार मंडळी, मी कोकणची कन्या सपना विथ चिराग ब्लॉग्स। तर आज आमचा चिराग बनवणार आहे आमच्यासाठी स्पेशल अशी मॅगी बनवणार आहे, कुल्हड मॅगी है ना चिराग? कुल्हड मॅगी बनवणार आहे। तर तो बनवतोय कुल्हड मॅगी, घरी बनवली होती तर मला बोलला आज तुम्हाला मी टेस्ट करून म्हणजे टेस्ट करण्यासाठी मॅगी बनवून दाखवतो। तर ठीक आहे, चला आपण आता रेसिपी बघूया त्याच्या हातची कशी मॅगी बनवणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा इथे मॅगी घेतलेली आहे, ती आता बॉईल करून घ्यायची। हे बघा, आता ही किती मिनिटं नरम होईपर्यंत, हा ठीक आहे, नरम होईपर्यंत याला बॉईल करून घेऊ। इकडे मॅगी आता नरम होईपर्यंत इथे बॉईल करून घ्यायची। तर इकडे एका बाजूला आपण एक टोमॅटो कट करून घेतलेला बारीक, त्यानंतर एक कांदा घेतलाय कट करून। तर ही मॅगी आता झालेली आहे, आता ही गाळून घेऊया, पाणी एका बाजूला करूया आणि मॅगी इथे एका बाजूला करूया। मॅगी इकडे काढली आणि हे पाणी ठेवून दिलं। आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असेल तर हे पाणी ऍड करायचं। तर आता फोडणीची तयारी बघूया। ते जाऊ पाणी जाऊ दे। त्याच कढईमध्ये आता आपण फोडणीला देणार आहे। तर इथे तेल टाकून घेऊया। तेल टाकून बघ तुझ्या याच्यावर चिराग आमचं जरा हेल्थची ना केअर करतो, त्याच्यामुळे थोडस इतुलाचं तेल टाकलं। तेल चांगलं गरम झालं, आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कांदा बारीक केलेला। कांदा आणि टोमॅटो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं ना। टोमॅटो टाकूया। कांदा टोमॅटो गोल्डन ब्राऊन झाला, त्यानंतर आता टाकणार आहे आपला मालवणी मसाला। जी सगळ्याची टेस्ट येते तो आपला मालवणी मसाला, सगळ्या जेवणामध्ये टेस्ट आणणारा असा मालवणी मसाला। आणि आमचं मालवणी पोरगं आता जेवण बनवतं, मॅगी बनवतोय। थोडीशी हळद टाकायची, ती आपल्या आवशीन दिल्या ना, आयन दिल्या ना घराकडून। आता टाकणार आहे मॅगी मसाला, जी मॅगीच्या पॉकेटमध्ये असतो तोच मसाला। तर आता हे पाणी ना तिथे थोडंसं फोडणीला द्यायचं, म्हणजे थोडंसं ऍड करायचं बस। चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं मी टाकू, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। आता मॅगी याच्यामध्ये ऍड करायची, मॅगी टाकून द्यायची। वास तर भारी येतं रे। तुम्हाला याच्यामध्ये जर मक्याचे कणीस उकडवून दाणे टाकायचे असेल तर ते पण टाकू शकता, मटर टाकू शकता है ना। आणि काय शिमला मिरची, कोबी नाही टाकत, शिमला मिरची टाका, मक्याचे दाणे टाका, ते बारीक बारीक। बेबीकॉर्न पण कट करून टाकू शकतो, आम्ही चिली फ्लेक्स पण टाकतो। ऑरिगेनो आहे, ऑरिगेनो टाकूया आपण। आता इथे याच्यामध्ये ऑरिगेनो टाकणार आहे, तो थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी। परत एकदा मिक्स करायचं। सगळी लोक बोलतात मुलांना काय येत नाही, पण आमचा मुलगा लग्नाच्या आधी सगळं शिकून घेतोय, उद्या बायको आल्यानंतर सगळ्या सोप्या जातील गोष्टी। आता ह्याच्यामध्ये आम्ही एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहे, म्हणजे चिरागने सांगितलंय की ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं। तर आता हे दूध टाकूया, 1 चमचा दूध। बघा काय सिक्रेट गोष्टी आहेत त्याच्या, कुल्हड मॅगीच्या काय काय सिक्रेट गोष्टी आहेत, त्यामुळे अशी मॅगी बनते। हा आता क्रीमी झालं। मग मी काय बोलते, ह्याच्यामध्ये आपण ते काय फ्रेश क्रीम वगैरे टाकली तरी चालते, थोडीशी। हा आता हे टाकायचं, त्यानंतर मस्त अशी आपली ते मॅगी रेडी झालेली आहे। हा आता जी कुल्हडवाली जी मजा आहे ना, तर ती पुढे आता तुम्हाला दिसणार आहे। गॅस फास्ट करू, बंद करू गॅस। आता इथे बंद करते। आता इथे मस्त असं जो मेन पार्ट आहे तो आपण आता शूट करूया। आता हे इथे घेतलेले आहेत
काय रे, हे संक्रांतीसाठी सुगड आम्ही वापरतो. हे छोटे छोटे 2 आहेत, कुल्हड नाही आपल्याकडे, म्हणजे ते ग्लास असतात ह्याचे मातीचे, तर ते नाहीये. त्याच्यामुळे आम्ही आता ह्याच्यामध्येच बनवणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता हे ऍड करायचं. आता ही जी मॅगी आहे ना, ते ह्या सुगडामध्ये टाकून घेऊया, म्हणजेच की आपलं जुगाड कुल्हड. बघा आता मस्त अशी टाकून घेऊया. तर आता हे इथे ना हाफ हाफ अशी भरून घ्यायची. बघा अगदी वास पण मस्त येतोय रे, गरम आहे. तर आता एक चीज क्यूब घ्यायचा आणि त्याच्यामध्ये किसायचं. त्या मॅगी मध्ये तो किसून दाखवतो तुम्हाला. आम्ही एक वापरतो. हा, हे मिडल इथे मिडलला घालायचं आणि त्याच्यावरती परत अजून घालायची आहे ना. हा, त्याच्यावरती परत अजून आपल्याला मॅगी घालायची. परत आता त्याच्यावरती मॅगी घालून घ्यायची. थोडस गरम आहे, सावधगिरीने कर रे बाबू. वा वा, मस्त मस्त. पोरगो नवीन आहे, जरा समजावून घ्या आणि कमेंट करून सांगा की कशी बनवली आहे. आणि तुम्हाला असे व्हिडिओ चिरागने बनवलेले बघायला आवडतील का रेसिपीचे, ते पण मला कमेंट करून सांगा. तर असे भरलेले आहेत. आता परत याच्यावरती चीज किसून घ्यायचं. मोजरेला नाही ना, हेच चीज टाकायचं. चीज टाकायचं ना, मोजरेला टाकू शकता, पण ते मेल्ट व्हायला वेळ होणार. तर त्याच्यासाठी परत ते ठेवावे लागणार. फायनली आपली इथे मस्त अशी कुल्हडवाली मॅगी रेडी झालेली आहे. तर काय सांगशील आपल्या सबस्क्रायबरांना, काय सांगशील? ट्राय करा, तुम्ही पण येऊन ट्राय करा कधीतरी ट्राय करा. आणि चिराग ब्लॉगला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लिंक मी आपल्या इथे डिस्क्रिप्शन मध्ये देईन, नक्की सबस्क्राईब करा. आणि चला आपण आता ही कोणाला देणार आहे तू? दीदीला, तुझ्या दीदीला आणि मंथनला. चला बघूया. आता दीदीला आणि मंथनसाठी आणि दीदीसाठी बनवलेलं आहे. एक हार आहे, त्याला सांगा कशी झाली. इकडे बसा आता बघूया कशी झाली आहे रे. थांबावायच, खावा आधी. आरबकल्यासारखी करतायत नुसती. चांगली झाली आहे, चांगली बनवली बाबू. दादाला किती देशील 10 पैकी? हट, बरी झाली आहे का? बघा मीठ वगैरे चांगलं लागलंय. चला खावा खावा. हा बाई, आता काय खरं नाही तुझं. आता रोज सांगणार, आता घराकडे गेल्यावर रोज सांगणार चिराग बनव, चिराग बनव. हे बघ कसं मान खालीच घालून बसलो.